नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज अजून आपण चमचमीत मसाला शेवगा कसा करणार आहोत ते पाहणार आहोत। त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगाची साल काढून स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतले व गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून त्याला शिजवून घेऊया। शेंगा शिजतात तोपर्यंत अद्रक, लसूण, खोबरे, कोथिंबीरची पाणी न टाकता पेस्ट तयार करून घेऊया। बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता आपल्या शेवग्याच्या शेंगाही शिजत आलेले आहेत। आता आपण त्या काढून घेऊया आणि त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ। त्यामध्ये तेल गरम झाले की जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून चांगले तडतडून घेऊ। त्यानंतर आपला बारीक केलेले वाटण टाकून घेऊया, तेही चांगल्या प्रकारे परतून घेऊ। त्यानंतर बारीक केलेला टोमॅटो टाकून घेऊया, तोही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। मग आपला घरगुती काळा मसाला टाकून घेऊया। तेल सुटल्यानंतर मसाल्याला आपले शिजवलेले जे शेंगा आहेत त्या टाकून घेऊ। त्यानंतर त्याचे जे काही पाणी आहे शिजवलेले तेही टाकून व्यवस्थित शिजवून घेऊया। आपल्या भाजीला उकळी आली की मग त्यामध्ये थोडेसे शेंगाचे कूट टाकून घेऊ। शेंगाचे कूट टाकून व्यवस्थित शिजवून झाले की मग त्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त एन्जॉय करू। तर आता ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते चवीला। तर एकदा नक्की ट्राय करून बघा सखींनो। आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखींनो।